विभिन्न मांगों को लेकर शेतकरी कामगार पक्ष द्वारा बुधवार को नागपुर में शेका पक्ष के महासचिव विधायक जयंत पाटिल के नेतृत्व में विशाल मोर्चा निकाला गया। इस मोर्चा के लिए शेका पक्ष के विधानसभा गट नेता गणपतराव देशमुख, पूर्व राज्य मंत्री मोहन पाटिल, विधायक मीनाक्षी पाटिल, विधायक विवेक पाटिल, विधायक धैर्यशील पाटिल, पूर्व विधायक संपतराव पवार पाटिल, प्रोफेसर SV जाधव, लक्ष्मणराव गोळेगावकर, शेका पक्ष के जिला सचिव बालाराम पाटिल आदि गणमान्यों सहित कार्यकर्ता हजारों की संख्या में उपस्थित थे। इस अवसर पर सरकार को इशारा देते हुए विधायक जयंत पाटिल ने कहा कि राज्य में घटित सिंचन घोटाले का पर्दाफाश शेका पक्ष ने किया, उसके कारण ही सरकार को श्वेत पत्रिका जारी करनी पड़ी। शेका पक्ष की लड़ाई इतनी ही सीमित नहीं है, तो इस घोटाले में लिप्त लोगों को जेल में बंद करने तक हमारा संघर्ष जारी रहेगा, ऐसा प्रतिपादन जयंत पाटिल ने किया। ज्या सिंचनाचा प्रश्न आपण शेका पक्षाच्या आमदाराने काढला, या सिंचनाच्या प्रश्नामुळे संपूर्ण महाराष्ट्र शासन आज हादरून गेलेला आहे, डळमळीत झालेला आहे। त्या सिंचनाच्या घोटाळ्याची चौकशी SIT मार्फत काल विधिमंडळामधल्या दोन्ही सभागृहात सरकारनं मान्य केलेली आहे। पण आमची लढाई तेवढ्यापुरती नाहीये। ज्यांनी या घोटाळा केलेला आहे, ज्यांनी या जनतेचे पैसे लुटलेले आहेत, त्यांना जेलमध्ये टाकल्याशिवाय आमची लढाई संपणार नाहीये। इस दौरान मोर्चा को संबोधित करते हुए विधायक विवेक पाटिल ने कहा कि इस राज्य में कोई भी खुशहाल नहीं है, सभी वर्ग को समस्याओं ने घेर लिया है, लेकिन इस सरकार का ध्यान उनकी ओर नहीं है। भ्रष्टाचार में लिप्त लोगों को बचाने का प्रयास किया जा रहा है, इसलिए आने वाले चुनाव में इस सरकार को सत्ता से दूर रखना ही होगा। आपण या ठिकाणी मोर्चाला आलेले आहात। मोर्चा ज्या ठिकाणाहून निघाला त्या ठिकाणी अनेक मंडप आपल्याला दिसली। या राज्यातला कोणी सुखी नाही आहे। अनेक लोक त्या ठिकाणी आपले गाऱ्हाणे मांडण्यासाठी, मोर्चे घेण्यासाठी या ठिकाणी रोज 12, 13, 15 मोर्चे येत आहेत। हजारोच्या संख्येने या ठिकाणी मोर्चामध्ये लोक येत आहेत। हेच या आघाडी सरकारचं अपयश आहे, ही गोष्ट आपण ध्यानात ठेवली पाहिजे। आणि म्हणून ह्या अशा अपयशी सरकारला, ज्याला आता अनेक वक्त्यांनी सांगितलं, मी डबल बोलणार नाही, की ज्याने भ्रष्टाचार केला, या देशाचे, या राज्याचे जे प्रश्न आहेत, हे राज्याचे प्रश्न सोडवण्यासाठी कधी प्रयत्न केला नाही। राज्याचे म्हणून प्रश्न आहेत। या राज्यामध्ये पिण्याच्या पाण्याचा तुटवडा आहे। कोणते प्रयत्न केला या सरकारनं की बाबा या राज्यातला पिण्याच्या पाण्याचा तुटवडा आम्ही रद्द करणार आहोत? या ठिकाणी राज्याचे प्रश्न म्हणून बघितलं पाहिजे। आज मुख्यमंत्री असो, उपमुख्यमंत्री असो, नाही तर मंत्री असतो, स्वतःचं काय तेवढंच बघतात, स्वतःच्या मतदारसंघापुढे बघतात, पण राज्याचे प्रश्न म्हणून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे, विजेचा प्रश्न आहे, शेतकऱ्यांच्या शेतीमालाला मिळणाऱ्या भावाचा प्रश्न आहे, अनेक प्रश्न राज्यापुढे आहेत। पण कुठलाही मंत्री, मुख्यमंत्री राज्याचे प्रश्न म्हणून या ठिकाणी धोरण दिसत नाही। आपल्याला माहिती आहे 72 सालचा दुष्काळ, त्यावेळेस दुष्काळाला ज्याप्रमाणे महाराष्ट्र सरकार सामोरं गेलं, आज तशी कुठल्याही प्रकारची चिन्ह आज आपल्याला या राज्यात आणि राज्य शासनाकडनं आणि सत्ताधिकाऱ्यांकडनं करणारा पण या ठिकाणी प्रयत्न होताना दिसत नाहीत। वहीं इस दौरान गणपतराव देशमुख, बालाराम पाटिल, प्रोफेसर SV जाधव, राहुल देशमुख, संपतराव पवार पाटिल आदि के भी भाषण हुए। सभा से पहले पटवर्धन मैदान से लेकर गोवारी टी पॉइंट तक विशाल मोर्चा निकाला गया, जहां सरकार के खिलाफ कार्यकर्ताओं ने जमकर नारेबाजी की।
या